हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरम् ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापना पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र यतेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 23 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता की जी फळं, जी उपासना देवदेवतेंची केली जाते त्यांच्यापासून मिळणारी जी फळं आहेत ती नाशवंत आहेत। तुकाराम महाराज म्हणतात जे जे कर्म धर्म ते नाशवंत, धर्म सुद्धा नाशवंत आहे, कर्म सुद्धा नाशवंत आहे। कर्म धर्म आहे, धर्म करणं म्हणजेच कर्म करणं आहे। त्यामुळे धर्म आणि कर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत एकच का आहे, एका जनार्दनी सर्व नाशवंत एकची शाश्वत हरिनाम। नाथ महाराज बोलतात। या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते, अंतवंतम फलम तेषाम तद्भक्त अल्पमेधसाम, त्यांना अल्प प्रकारची फळं प्राप्त होतात, परंतु जे भक्त भगवंताची उपासना करतात, एकम अद्वितीय असणाऱ्या, एकम असणाऱ्या, अद्वितीय असणाऱ्या या परमात्म्याची उपासना करतात, त्यांना परमात्म्याची प्राप्ती होते, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो। कालच्या चिंतनामध्ये आपण त्याचा विचार, एर तनु मन प्राणी जे अनुसरले माझी याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती। जेव्हा देह सोडतात तेव्हा ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात। किंबहुना देह सोडण्यापूर्वी वरती कालचं आपण चिंतन केलेलं होतं की मरणाऐलीची कडे मज मिळून गेले पुढे, म्हणजे मृत्यूपूर्वीच ते मला प्राप्त होतात आणि मृत्यूनंतरही मलाच प्राप्त होतात। आता ह्या सगळ्याचा विचार माऊली आपल्याला वर्णन करून सांगतात। आता ह्याच ओवीला धरून पुढची 151 नंबरची ओवी माऊली बोलणार आहेत। त्यासाठी एक स्वतंत्र श्लोक आहे भगवद्गीतेचा, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धये परम भावम जानंतो मम अव्ययम अनुत्तमम। या अविनाश आणि ज्याच्यापेक्षा असा दुसरा कोणी उत्तम नाही। अव्यय शब्दाचा अर्थ आहे अविनाशी, ज्याचा कधीही व्यय होत नाही त्याला अव्यय असा शब्द वापरतात। ज्याच्यापेक्षा दुसरा कोणी उत्तम नाही, मम अव्ययम अनुत्तमम शब्द वापरायला। अशा सर्वोत्तम आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या व्यक्तिमापन्न, माझ्या तात्विक स्वरूपाला न जाणणारी बुद्धिहीन माणसे, मी तत्वता निराकार असून सुद्धा आकाराला प्राप्त झालोय, मी आकारामध्ये आहे असं ते मानत असतात। अवतार त्यांना आकार वाटतात आणि ते आकारालाच खरं मानायला लागतात असं भगवंत म्हणतात। वास्तविक ह्याचं स्वरूप जे आहे भगवंताचं ते अव्यय आहे, आणि अवताराचं किंवा शरीरात जर एखादं धारण केलं असेल तर ते व्यय आहे। ह्याचाच विचार इथे सांगितलेला आहे, हे अविनाश आहे। आणि दुसरी गोष्ट सर्वात उत्तम आहे, असं सर्वात उत्तम असलेलं, अविनाश असलेलं, असं प्रकृतीच्या पलीकडे असलेलं माझे स्वरूप न जाणणारी जी माणसं आहेत ती तत्वता मी निराकार आहे आणि आकाराला मला मानतात, म्हणजे मूर्तीत मानतात। मूर्तीत मानतात म्हणजे सगुणाकडे जास्त लक्ष देतात। वास्तविक सगुण हे साधन बनावं, ते कशाचं, निर्गुण प्राप्तीचं। ही अगदी शेवटची ही अवस्था जी आहे ही अवस्था निर्गुणातूनच प्राप्त होऊ शकते, ज्याला आपण भगवंताशी एकरूप होणं म्हणतात। तर कुठल्याही जडाशी एकरूप होता येणार नाही, आकाराशी एकरूप होता येत नाही, रूपाशी आणि नामाशी एकरूप होता येत नाही। तर नाम आणि रूप रहित असलेलं जे चैतन्य आहे त्याच्याशीच मी नाम रूप असलेला जीव एकरूप होऊ शकतो।
तेव्हा मी जडानं जर शरीरानं भेटायला गेलो आणि त्याला सगुणात पकडायला लागलो तर त्याची माझी भेट होणार नाही. कारण ते तत्व जे आहे ते अविनाशी आहे, निराकार आहे, उत्तम आहे आणि प्रकृतीच्या पलीकडे आहे. चार गोष्टी यामध्ये या श्लोकामध्ये वर्णन करतात भगवंत. म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे आहे, म्हणजे प्रकृती ही आकारमय आहे. प्रकृतीतलं सगळा दृश्य पसारा जो आहे त्याला नाम आणि रूप आहे. मग आणि इथं भगवंत म्हणतात मी प्रकृतीच्या पलीकडे आहे. आता प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळं ते निराकार आहे. निराकार असल्यामुळं त्याला आकार नसल्यामुळं त्याचा व्यय होत नाही, म्हणून अव्यय आहे. मग अव्यय असणार, निराकार असणार, प्रकृतीच्या पलीकडे आहे म्हणून सर्वात उत्तम आहे. असा श्लोकाचा एक भावार्थ आपल्याला लक्षात येतो. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, मला व्यक्तीमध्ये ती बघायला जातात. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, कुणाच्या देवकीच्या पोटी जन्मलेला भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, दशरथाच्या पोटी जन्मलेला प्रभू रामचंद्र, असा त्याचा जन्म मानतात. वास्तविक त्याला जन्म नाही. आता त्याला जन्म जर मानला तर त्याचं देहावसान होणारच आहे, म्हणून त्याला व्यय मानतात, ही चूक आहे म्हणतात. त्याला आकारात म्हणतात, ही चूक आहे. ज्यावेळी असं बोललं जातं खरं त्याचं तत्व निराकार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे गुण नाही, म्हणून निर्गुण आहे. ते प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं रूप देता येत नाही, त्याला उपाधी लावता येत नाही. असं सर्वोत्तम असलेलं माझं स्वरूप ते जाणतच नाहीत हे लोक. कोणते लोक म्हणलेलं आहे? जे बुद्धिहीन आहेत, मान अबुद्धये, त्याला बुद्धी नसणारे जो लोक आहेत ते तत्वता मी आकारात नसताना सुद्धा मला आकारात आणतात. याचं वर्णन या श्लोकामध्ये माऊलींनी आता पुढे करणार आहेत. 150 नंबरच्या ओळीमध्ये आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं होतं की ते सगळे जे आहेत, जे भक्त भगवंताला येऊन प्राप्त होतात, ते मन, बुद्धी, नंतर काया, वाचा, मन आणि जीव याद्वारे ते प्राप्त होत असतात. त्यामुळे त्यांनी सर्वस्व जे आहे, आपलं शरीर, आपलं मन, आपली वाचा आणि आपला जीव जो भगवंताच्या चरणावर समर्पित केलेला असतो. आणि त्यामुळे त्यांना त्यांची काया, वाचा, मन, बुद्धी ही प्रपंचाचा विचार करणारी नसते. त्यामुळे ती प्रपंचाला कसा प्राप्त होतील? आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. हा प्रपंचासाठी काया, प्रपंचासाठी मन वापरतो, पण प्रपंचासाठीच वाचा वापरतो. प्रपंचाचं गुणगान करण्यासाठी वाचा वापरतो. प्रपंचाचं काम करण्यासाठी गाढवासारखं काम करतो आपण, राबतो राबतो राबतो. देवासाठी नव्हे, प्रपंचासाठी राबतो. म्हणजे काया प्रपंचासाठी बोलत असतो दिवसभर. तितके बोलणं आपलं जे असतं ते व्यर्थ बडबड प्रपंचाचीच, म्हणजे वाचा वापरली. मनानं चिंतन जे चालू असतं ते प्रपंच कसा वाढवायचं याचं चिंतन चालू असतं. त्यामुळे जीव हा अहंकारयुक्त होतो आणि त्यामुळे तोही शरण येत नाही. त्यामुळे मन, वाचा, काया आणि जीव याद्वारे जे भगवंत अशी एकरूप होतात त्यांना परत येणं जाणं नसतं. याचं वर्णन माऊलींनी मागच्या ओळीमध्ये केलं. त्या ओळीला धरून 151 नंबरची ओळी वाचावी लागते. मधला श्लोकाचा विचार आहे, पण तो आता आपण ज्ञानेश्वरीच्या संदर्भात करत नाही. ए तनु मन प्राणी जे अनुसरले माझी याची वाहने, ते देहाच्या निर्मणी मीची होती, परी तैसे न करती प्राणी. बघा, वरच्या शब्दात प्राणी शब्द वापरलाय. तनु मन प्राणी अनुसरले माझीच या वाहने, ते प्राणानं, शरीरानं, मनानं माझ्याशी एकरूप होतात. परी तैसे न करती, पण ती माणसं तसं करत नाहीत. ही जी वरच्या ओळीमध्ये वर्णन केलेलं जे लक्षण आहे ते तशी वागत नाही. आपले शरीर, आपलं मन, आपला जीव आणि आपलं वाचा भगवंतासाठी वापरत नाही. परी तैसे न करती प्राणी, म्हणून काय होतं? वाया आपल्या हिती वाणी, म्हणजे आपल्या हिताचं ते वाया घालवतात. आपलं हित वाया घालवतात, आपलं हित व्यर्थ नुकसान करून घेतात. त्यासाठी दृष्टांत एक सुंदर दिलाय बघा. जे पोहता ती पाणी तळहातीची, तळहातावर पाणी घ्यायचं आणि त्यात पोहायला जायचं. काय अर्थ आहे त्याला? जर पोहायचं आहे ना तर तळहाताच्या पाण्यावर कसं पोहता येईल? तसं त्यातच ते डुबकी मारायचा प्रयत्न करतात. आणि तळहाताचं पाणी शब्दाचा अर्थ आहे प्रपंच, परिच्छिन्न प्रपंच आहे, मर्यादित आहे, लिमिटेड आहे. ही प्रकृती लिमिटेड आहे.
आणि त्यामुळं या लिमिटेड असणाऱ्या, मर्यादित आणि परिच्छिन्न असलेल्या या संसारामध्ये तो पोहण्याचा प्रयत्न करतो. तो तरुण जाईल का? जाता येणार नाही. म्हणून त्याचं पोहणं व्यर्थ ठरतं, त्याची सगळी सेवा व्यर्थ ठरते. कारण तो देवदेवतेना प्रसन्न करून भोग प्राप्त करण्याच्या उद्देशानं सगळी सेवा करत असतो. आणि ते भोगाचीच साधनं होतात, ती संसार वाढवण्याची साधनं होत असतात, ते किंबहुना भजन संसाराचे साधन होत असतं. वरती 148 नंबरच्या ओळीमध्येच वर्णन केलेलं आहे. ते संसाराचं साधन होत असतं. मग आपण संसार गोळा करण्यासाठी प्रयत्न करूया का? मग व्यर्थ जातो नाही सांगा माझी सगळी सेवा, माझं राबणं, माझं कष्ट करणं, धाम्यागुम होणं व्यर्थ जातं. कारण त्यातून प्राप्ती काहीच होत नाही. होतो तो नाशिवंत संसार. आणि हे अविनाशी जे तत्व आहे, त्या अविनाशी तत्वाचा आपल्याला काय होत नाही? प्राप्तीच होत नाही. त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर माझं जगणं, माझं वागणं, बोलणं, माझं जे म्हणून जे आहे ते भगवंताच्या प्राप्तीच्या प्रित्यर्थ व्हायला पाहिजे. त्याला प्राप्ती देवाची या चारी आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या तुकोबा बोलतात. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर देवाच्या प्राप्तीच्या उद्देशानंच, देवाच्या प्राप्तीसाठीच देवाचं भजन करावं. आम्ही कशाला देवाचं भजन करतो? संसार सुधारण्यासाठी. सुधारलाय काय कधी? नाही. घरातली मुलं आमची ऐकलेत काय कधी? संसार शब्दाचा अर्थ आहे मुलं ऐकत नाहीत हा संसार आहे. कारण आम्ही त्या काळात कुणाला तरी ऐकलं नव्हतं. मी संसारीच आहे. आपण मुलांना तेवढं दोष देतोय बरं काय. आणि आमची जुनी सर्टिफिकेट बाहेर काढत नाही. फायलीत घातलेली जुनी सर्टिफिकेट आहेत ना, जी SSC मी 45% मार्क काढणारा मी माझ्या मुलग्याला 80% मार्क कमी का पडले म्हणून दोष देत असतो. तर बाहेर जरा सर्टिफिकेट आपलं जुनं काढावं आणि मग धरावं. मुलाचं सर्टिफिकेट नाही आपलं सर्टिफिकेट. सुधारलंय कोण हे आपल्या लक्षात येईल. मुलंच जरा फॉरवर्ड आहेत आमच्यापेक्षा, पण दोष देतो आपण त्यांना. कारण आम्ही संसारीच आहे. मुलांना दोष देऊन मुलं ऐकली काय? नाही. कारण मी तसाच वागलो होतो. मी संसारी आहे. संसाराला दुरुस्त करण्यामध्ये मी माझा वेळ व्यर्थ घालवतो. त्यापेक्षा आपण आपल्यातलं मूळ तत्व ओळखावं आणि त्याच्यामध्ये असणारं जे मूळ चैतन्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करणं, जे भगवंताला प्राप्त करणं आहे. व तैसे न करती प्राणी, पण तसं करतच नाहीत. करतील कशाला? संसाराच्या भोगाची एवढी आसक्ती असते की संसारच खरा वाटायला लागतो. मग देव कसा खरा वाटेल? देव जर खरा वाटला असता तर त्याला प्राप्त करायचा प्रयत्न केला असता. आणि संसार जर खोटा वाटला असता तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून जगला असता. पोटापुरता संसार करावा, पोट भागवण्यासाठी, शरीर निर्वाहासाठी संसार करावा. पण आपण काय करायला लागतो? संसार वाढवण्यासाठी संसार करतो. असं का? तर ते काय माहिती नाही असं माऊली म्हणतात. तैसे न करती पाणी प्राणी आणि वाया आपली हिती वाणी. आपल्या हिताचा विचारच करत नाही. हित हा शब्द जो आहे हा फक्त संत आणि वेदांतामध्ये वापरलेला आहे. आणि फायदा हा शब्द जो आहे हा व्यवहारातला आहे. इथं फायदा हा शब्द वापरलेला नाही बरं काय. फायदा तोटा हा व्यवहारातला आहे. आणि हित आणि अहित हे पारमार्थिक असतं. माझं कल्याण होणं, अकल्याण होणं ही पारमार्थिक गोष्ट आहे. कल्याण कशाला म्हणायचं? हित कशाला म्हणायचं? जो प्राणी, जो जीव भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो तो त्याचं हित पाहतो. आणि जे करत नाहीत ना तर ते वाया आपल्या हिती वाणीये असं माऊली वापरतात. म्हणून भगवंताशी जे एकरूप होत नाहीत ते अल्पबुद्धीचे आहेत, अज्ञानी आहेत. त्यामुळे ते परमभावाला जाणत नाहीत. माऊली बोलतात काय? जे तैसे न करती प्राणीय वाया आपुलिया हिती वाणीये, जे पोहताती ये पाणीये तर हातीचिया. जे भगवंताला अव्यक्त मानतात, मन आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्माला साधारण मनुष्य मानतात, आकारात आलेला अवतार मानतात. वास्तविक अवतार हे सुद्धा भगवत रूपच आहेत. पण त्याला माझी दृष्टी कुठेपर्यंत जाते? मी देहधारी असल्यामुळे समोरच्या अवताराला सुद्धा मी देहधारी मानतो. मी संतांना, श्री गुरुना देहधारी मानतो. कारण मी देहधारी स्वतःला समजतो ना. जेव्हा माझाच समज जो आहे तो चुकीचा भ्रम जर मी जेव्हा घालवेन, ज्यावेळी माझीच देहभ्रांती जाईल, त्यावेळी मी माझ्या सद्गुरूंच्याकडे, संतांच्याकडे किंवा अवतारी पुरुषांच्याकडे
त्याच दृष्टीनं पाहिल ते भगवत रूप आहे, या दृष्टीनं पाहिल. मी माझ्याकडेच मी भगवत रूप आहे असं कधी पाहिलं नाही. मग त्यांच्याकडे माझी दृष्टी कशी जाईल? म्हणून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला हे साधारण म्हणतात, हे सामान्य समजतात, जन्मणारा मरणारा मानतात असं म्हणलेलं आहे. त्यामुळे सामान्य जीवांची ही अल्पबुद्धी आहे. वरती जी श्लोकामध्ये सांगितलेली आहे, माम अबुद्धया, त्याला अबुद्धी म्हणजे अल्पबुद्धी मानलेले आहे. जन्म मरणारा म्हणजे राम गेलेत, कृष्ण गेलेत असं जे समजतात ना, ते देहधारीच असतात ना, त्यामुळे त्यांनाही देहधारी समजतात आणि त्यामध्ये नंतर जाण्या येण्याचा विचार करतात. त्यांच्या मृत्यूची तिथी, त्यांची जन्मतिथी लक्षात ठेवतात. वास्तविक संतांना तरी कुठला जन्म आणि कुठला मृत्यू आहे सांगा बघू? आम्ही काय म्हणतात ते, मागील या जन्मामुक्त झालो. हरिपाठामध्ये माऊलींचा अभंग आहे, मागील या जन्मामुक्त झालो. मागच्या जन्मामध्ये मुक्त आहे. मग तो जन्माला काय, माऊली जन्मले काय, तरी पण आपण त्यांची जन्मतिथी साजरी करतो, त्यांची संजीवन समाधी साजरी करतो, तुकाराम 20 साजरी करतो, नाथांची षष्ठी साजरी करतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्यामुळं त्यांना जन्मनानं मरणानं म्हणतोय म्हणून त्यांची आपण तिथी साजरी करतो. त्यांना तिथी नाही आहे, हे तिथीच्या पलीकडे आहे. तिथी प्रकृतीमध्ये असते आणि प्रकृतीच्या पलीकडील भाव असा शब्द माऊली वापरतात. जर भगवंताला जाणून घ्यायचं असेल तर मला प्रकृतीला ओलांडून जायला पाहिजे, माझ्या शरीराला ओलांडून जायला पाहिजे, माझ्या संसाराला ओलांडून जायला पाहिजे, तरच मला तो भेटेल. आणि आम्ही सगळं आमचं जीवन सगळं जे आहे, अनेक जन्म हे संसाराच्या प्रांतामध्ये हिंडण्यामध्ये जात असतात, फिरण्यामध्ये जात असतात, त्याचाच विचार करण्यामध्ये जात असतात. पण प्रकृतीच्या पलीकडे असणारं माझं जे चैतन्यमय असं अस्तित्व आहे, त्याच्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात. तैसे न करती प्राणी, तसं करतच नाही. म्हणजे तनु मन प्राणानं माझी आराधना करायला पाहिजे होती, पण ते करतच नाही. ते आपली काया, आपलं मन, आपला जीव सगळा संसारासाठीच वापरतात. म्हणजे संसारासाठी वापरतात ते आसक्तीमध्येच असतात, आणि जे देवासाठी वापरतात ते भक्ती करत असतात. भक्ती आणि आसक्तीमध्ये हा फरक आहे. म्हणून इथं म्हणतात ते आपल्या हिताला व्यर्थ नुकसान करून घेतात. माऊली म्हणतात, वाया आपुल्या हिती वाणिये, आपल्या हिताचा विचार ते करत नाहीत. म्हणून त्यांना अल्पबुद्धी शब्द वापरलेला आहे. अल्पबुद्धी का? देवदेवतेंच्या नादाला लागून त्यांच्याकडून मिळणारी नाशवंत फळांचाच उपभोग घेण्यामध्ये संतुष्टता बाळगतात. तिथे एक वर्णनशास्त्राने केलेलं आहे. तर निर्बुद्धता जी आहे ती म्हणजे संसारापेक्षा देव छोटा वाटतो त्याला निर्बुद्ध म्हणतात. म्हणजे भगवंताला शरण जातो तो खरा बुद्धिमान, भगवंताला शरण जाणारा खरा बुद्धिमान, देवदेवतांना शरण जाणारा त्याला अल्पबुद्धी म्हणले. अल्पबुद्धी कुणाला म्हटलं? देवदेवतांना शरण जाऊन त्यांच्याकडून भोगांची साधनं गोळा करणारा अल्पबुद्धी, आणि भगवंताला शरण जाणारा बुद्धिमान. आणि भगवंताला देवदेवतेसारखं सुद्धा न मानता सामान्य मानणं ही निर्बुद्धता आहे. 3 गोष्टी आपण विचार केला हवा. निर्बुद्ध कुणाला म्हणायचं? तो देवदेवतेसारखं सुद्धा देवाला मानत नाही, भगवंताला परमात्म्याला मानत नाही. देवदेवतेच्या पेक्षा सुद्धा तो कमी दर्जाचा आहे असं मानतो, त्याला निर्बुद्ध म्हणतात. देवदेवतेच्या सारखं किंवा देवदेवतेला जो शरण जातो तो अल्पबुद्धी, आणि खरंच भगवंताला जो शरण जातो तो खरा बुद्धिमान. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीला वैभव प्राप्त करून देणारी गोष्ट कोणती असेल किंवा बुद्धीचं खरं कार्य हे कुणी जाणलं असेल तर जो भगवंतासाठी ज्यानं आपली बुद्धी वापरली तो बुद्धिमान. हरिबुद्धी जुपे तो नर दुर्लभ, वाचेशी सद्गद म्हणजे वाचेन, म्हणजे हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जो ज्यानं आपली बुद्धी हरीच्या प्राप्तीसाठी वापरली तो बुद्धिमान. आपण काय म्हणतो? अनेक शोध लावले, अनेक काय पाठांतर काहीतरी करतो, देशांची राजधान्यांची नावं सांगतो, बुद्धिमान आहे. हे व्यवहारातला बुद्धिमान वेगळा. जे IAS अधिकारी होतात फार बुद्धिमान आहे आपण म्हणतो, व्यवहारातला बुद्धिमत्ता आहे. खरी बुद्धिमत्ता पारमार्थिक कशाला म्हणायची? ज्या बुद्धीनं भगवंताच्या प्राप्तीची ज्या बुद्धीला वेळ लागलेला आहे ती बुद्धी म्हणजे बुद्धिमानाची बुद्धी, जेव्हा बुद्धिमान म्हणायचं. नाही तर उरलेले सगळे अल्पबुद्धी किंवा निर्बुद्ध. काय होणार?
कारण जे देवदेवतांना शरण जातात ते कमी बुद्धीचे, पण जे देवदेवतींच्या पेक्षा सुद्धा परमात्म्याला एका सामान्य आकारात आहे असं मानतात, साकार मानतात, ते निर्बुद्ध असं शास्त्र म्हणतात. आणि खरा बुद्धिमान कोण असेल? जो आपल्या बुद्धीचा वापर शरण येतो बुद्धीनं भगवंताला, त्याला बुद्धिमान म्हणलेला आहे. म्हणून ज्याच्यापेक्षा सर्वोत्तम एक शब्द वापरलाय, ज्याच्यापेक्षा उत्तम असं काहीही नाही. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखी, अजिबात त्याला आत्मलाभाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. म्हणजे भगवंताशिवाय त्याला दुसऱ्या सगळ्या गोष्टीबद्दलच काय असती? उदासीनता असते. तिटकारा शब्द वापरण्याचा अर्थ नाही. जोपर्यंत तिटकारा आहे ना, तोपर्यंत अहंकार शिल्लक असतो. मला हा तिटकारा आलाय. तिटकारा म्हणजे काय? तर मला माझ्या मनाप्रमाणे घडत नाही म्हणून तिटकारा आलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. याला काय वैराग्य म्हणत नाही, तर तिटकारा नाही, तर सगळं समस्त संसाराबद्दल अनित्यता आणि उदासीनता जेव्हा येते, उदासीन गतव्यता, सर्वारंभ परित्यागी मद भक्ता यो मद भक्ता समप्रिया, तो मला भक्त प्रिय आहे जो उदासीन आहे. गतव्यथा म्हणजे भूतकाळातील असलेल्या घटनेबद्दलचा शोक नसतो त्याला, त्याच्याबद्दलचा पश्चाताप राहत नाही, असा जो आहे तो भक्त जो आहे तो मला प्रिय आहे. म्हणून उदासीनता असली पाहिजे. म्हणून ज्याच्यापेक्षा असं काहीच मोठं नाही असं तो मानतच नाही, तो देव आहे माझ्यासाठी मोठा. तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी. मला सगळ्याचा कंटाळा आलाय, कारण तू सर्वोत्तम आहेस. अनुत्तमम शब्द वापरला ना, मम अव्ययम अनुत्तमम, सगळ्यात तू सर्वोत्तम आहेस. आणि तू सर्वोत्तम असल्यामुळं त्याला 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम शब्द वापरला आहे. द्वामिमा पुरुषो लोके क्षरच अक्षर एवच, क्षरच सर्व भूतानी हे वर्णन केलेलं आहे. मला श्लोकाचा आठवण झालाय. 15व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये उत्तम पुरुष ज्याला मांडलेला आहे त्याला पुरुषोत्तम योग, त्या अध्यायाचंच नाव आहे, पुरुषोत्तम मानलेला आहे. असा पुरुषोत्तम जो आहे तो पुरुषोत्तमाला शरण जाणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणून मी आकारात नसताना सुद्धा मला आकारात आणतात. हे निर्बुद्ध आहे असं भगवंत बोलतात. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतुनी चराचर हरिशी भजे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. वर्णन आहे हरिपाठामध्ये माऊलींचं. अव्यक्त निराकार दोन शब्द वापरलेले आहेत. नाही ज्या आकार, मी अव्यक्त आहे. अव्यय असल्यामुळं अव्यक्त आहे, नाही अव्यक्त असल्यामुळं अव्यय आहे. माझा व्यय का होत नाही? कारण मी व्यक्त नाही. जे जे व्यक्त होतं पुढे समोर आविष्कारित होतं त्याला नाश आहे. मग नाश कशाचा होतो? जे जे दृष्टीगोचर आहे त्याला नाश होतो. व्यक्त असतं ते दृष्टीला सहजपणे कळत असतं, जाणवत असतं, त्याचा नाश होतो. पण भगवंत म्हणतात अव्यक्त निराकार नाही जे आकार, त्याला आकार नाही, ती अव्यक्त आहे. म्हणून साकार झालं तर समजा अवतारामध्ये जर आलं तर त्याच्या निराकाराला काही बाधा येत नाही, कारण त्यांना काही प्राप्त करायसाठी ते अवतारात आलेली नसतात. त्यामुळे ते सामान्य जीव मानणं ही बुद्धी कमी बुद्धीचं लक्षण आहे असं भगवंत मानतात. त्यामुळे निर्गुण निराकाराला प्राप्त होणारी जी उपासना आहे ते करत नाहीत असं माऊली म्हणतात. परितैसे न करती प्राणीये, पण ते सगळे जीव असं करतच नाहीत. त्याचं खरं तत्व जे आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कुठली उपासना करायची आहे तर त्याला जाणून घ्यायचं आहे. उपासना करायला लागते याचा अर्थ आकारामध्ये येते. आपलं ते हित त्यामध्ये त्यांना दिसत नाही. खरं हित कोणतं? जे हित, जी कृती भगवंतापर्यंत नेण्यासाठी उपयोगी पडते त्यानं म्हणायचा आपलं हित करण्याचा, कल्याण करण्याचा प्रयत्न केला. तुकोबत म्हणतात ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाशी. धन्य माता पिता शब्दाचा अर्थ आहे तो जन्माला आलेल्याचं सार्थक झालं. धन्य माता पिता म्हणजे त्यांनी जन्माला घातलं. मग जन्माला कोणी घातला हा मुद्दा नाही, बरं काय. धन्य माता पिता शब्दाचा अर्थ होतो त्याच्या जन्माला कृतार्थता प्राप्त होते जो आपुल्या हिता असे जागतात. आणि आपले हित कशामध्ये आहे?
तर मी माझ्यातला शुद्ध मी मला जाणून घेण्यामध्ये माझं हित आहे, जो निराकार आहे. माझ्यातला आतला मी शुद्ध मी निराकार आहे. माझ्यातला शुद्ध मी निर्गुण आहे. आणि माझ्यातला आकारमय मी जो आहे, मी साकार झालेला आहे, तो गुणाने युक्त आहे आणि तो आकाराने युक्त आहे, तो नामाने युक्त आहे. नाम, आकार आणि गुण या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा साकारता प्राप्त होते. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की आपलं हितच पाहत नाही, कारण सकामतेमुळे त्यांना दुसरं काही दिसतच नाही. काहीतरी प्राप्त केल्याशिवाय काय गप्प बसूच वाटत नाही. त्यामुळे सकामतेनं देव शरीराने नाशवंत भोगाची इच्छा करतात. म्हणजे देवाच्या शरीरामध्ये जरी आले तर तिथले देव म्हणे काय कसलं काय पितात ना, कसली मद्य पितात, अप्सरांचे नृत्य बघत बसलेले असतात, बघत असतात ना. आता इकडं काय डान्स बार चालू आहे आणि तिकडं पण स्वर्गामध्ये तेच चालू आहे. आता ते जरासं उच्च कुटीतलं आणि इथं त्यांना म्हणे भूक लागत नाही, आम्हाला भूक लागते, एवढाच फरक आहे त्यातला. बाकी त्यांना पण शरीर धारण केलेले असतात. मग अशी देव शरीर धारण करून उपयोग होणार आहे काय? परत भोग ना. म्हणून म्हटलेलं आहे काय, देव शरणानं सुद्धा नाशवंत भोगाची इच्छा करतात ते तळ हाताच्या पाण्यात पोहण्यासारखे आहेत. एवढंसं छोटंसं पाणी चमच्यावर, त्या चमच्यावर त्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या संसाराच्या भोगातून समाधानाची अपेक्षा करणं आहे. संसाराच्या भोगातून तृप्तीची अपेक्षा करणार आहे. आपण एक चिंतन मांडलं होतं की 3-4 तरुण एकत्र केले, 1-4-5 म्हातारे एकत्र केले तर एक तरुण मनुष्य तयार होईल का? किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या की जे 4-5 प्रेत एकत्र आणली तर त्यातून एक जिवंत माणूस तयार करता येईल का? हे जसं अशक्य आहे तसं संसारातले भोग सगळे जवळ एकत्र केले तर त्यातून आनंद प्राप्त करता येईल का? तर नाही. आनंद प्राप्त आनंद हा संसाराच्या भोगापासून अलिप्त होण्यामध्ये आहे, लिप्त होण्यामध्ये नाही आहे. जो लिप्त होतो त्याला आनंदाचा उपभोग झाल्यासारखा वाटत असतो, पण खरं पाहता तो खरा आनंद नसतो, तो विषयानंद असतो. म्हणून ब्रह्मानंद हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून भोग प्राप्तीचीच उपासना करतात, संसाराच्या साधनांच्या द्वारे उपासना करतात. त्यामुळे त्यांना अत्यंतिक हित ज्याला म्हणतात तो मोक्ष प्राप्त होत नाही. ते आपल्या आपल्या हिती वाणीये आपलं हित घालवून टाकतात. एवढा सुयोग्य, अगदी अत्यंत सुटेबल असणारा देह मोक्षासाठी, सुटेबल शब्दाचा अर्थ कशासाठी सुटेबल आहे? माझा देह मोक्षासाठी सुटेबल आहे, संसारासाठी सुटेबल नाही. संसार करताना मग संसाराची प्राप्ती झाली असती, संसाराची प्राप्ती तर होताना कधीच दिसत नाही. जर सगळा मागून सगळा इतिहास माझा पाहिला, मागच्या जन्मातला आठवत नाही, ह्या जन्मातलं पाहू आपण. ह्या जन्मामध्ये हे संसारातले दगडगोटे गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण आणखी ते दगडगोटेच आहेत, ते काय सोनं नाणं नाही, ते हिरे नाही, ते कळायला लागतं ना. म्हणून मोक्षासाठी जो झगडतो, मोक्षाच्या प्राप्तीसाठी धडपड करतो, तो आपलं हित ओळखतो. आपलं हित त्यामध्ये, माझ्या शरीराची कृतार्थता मोक्ष प्राप्त करण्यामध्ये आहे, नाहीतर शरीर माझं वाया गेलं. वाया आपल्या हिती वाणीये. काय वाया घालवता सांगा? सुंदर असं मन पण दिलंय, बुद्धी दिलेली आहे देवानं, शरीर सुंदर व्यवस्थित दिलेलं आहे, आणि हे देण्याचा पाठिंबाचा मूळ उद्देश आहे त्याद्वारे भोग भोगावेत असं नव्हे, तर मग परिमित असणारे भोगाचा विषयांचा भोग घ्यावा आणि त्याद्वारे हळूहळू या शरीराला येण्याचं बंद करता येईल असं शरीर आपल्याला दिलेलं आहे, पण त्याचा विचार केला जात नाही. म्हणून त्याला माऊली छोटासा दृष्टांत देतात. तळ हातावरल्या पाण्यामध्ये पोहण्यासारखा प्रकार आहे. तळ हातावर पोहणारा तो पाण्यात मावेल काय सांगा बघू? तसं संसाराला हा मॅच होत नाही. माझं शरीर संसाराला मॅच होत नाही, मॅच होते देवाशी. पण ते खरं मॅचिंग आपण विसरूनच गेलोय ना, आणि नको त्या मॅचिंग मध्ये आपण अडवलेलो आहे. आणि ती उपासना जी आहे इतकी अल्प असते की पोहणं म्हणजे तळ हातावरच्या पाण्यात पोहणं म्हणजे छोटीशी उपासना करा, इतकी अल्प असते की भक्तांच्या भोग वासनाही पूर्ण करत नाहीत. भोग तरी पूर्ण कुठं करतात सांगा भाऊ? का होत नाहीत पूर्ण माहिती आहे? तर मला पूर्ण झालंय असं वाटतच.
त्याच्यामधलं ते खरं लक्षणच आहे. त्याचा स्थायी भाव जर संसाराचा कोणता असेल तर कितीही आत घेतलं भोगाच्या द्वारे तरी संतुष्टता प्राप्तच होत नाही. हा त्याचा संसाराचा स्थायी भाव आहे. कितीही भोगलं तर भोगल्यासारखं वाटत नाही, कितीही खाल्लं तरी खाल्ल्यासारखं वाटत नाही. कितीही साड्या नवीन नवीन आणल्या तरी आणखी नवीन साडी कुठली तरी आणायची राहिलेलीच असते. कपडे परिधान करायचे राहिलेले असतात. दागिने ढीगभर घरात असले तर नवीन दागिन्याचा एक सोस राहतोच. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. खाण्याचे विविध प्रकार जरी आपण चोखाळलेले हाताळलेले असतील तरी सुद्धा एक वेगळं खाणं आणि शिल्लक राहते. म्हणूनच पंजाबी हॉटेल, महाराष्ट्रीयन हॉटेल, गुजराती थाळी, आमच्या थाळ्या का निर्माण झाल्या सांगा बघू. हे काय खायासाठी पोटासाठी खात नाही, पोट भरावं आणि माझं जीवन चालावं यासाठी नाही, तर ते खायासाठीच जगत असतात. त्यामुळेच आपले भोग कधीही पूर्ण होत नाहीत. संसाराला पूर्णत्व नाही आणि पूर्णत्व देण्याच्या घाई गडबडीमध्ये माझा ज्ञानाचा दिवा विझून जातो असं माऊली मागच्या वेळा बोलून गेले. हे सगळं पूर्ण करायचंय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, सगळं सारखं सारखं पाहिजे आहे म्हणून येतळवातावर पोहण्यासारखं आहे. पण किती भोगवासना जरी असल्या तरी या भोगवासना सुद्धा माझी तृप्ती करत नाहीत. मोक्ष तर सोडाच, खरी माझी तृप्ती सुद्धा करत नाही. 4 बासुंदीच्या वाट्या मारल्या आपण प्यालो, ते प्याल्यानंतर पोट भरतोय, उगीच मळमळल्यासारखं होतंय म्हणून तो गप्प बसतोय, नाही तर आणि 10 वाट्या प्याला असतात. भोग पूर्ण झालीत काय नाही. आता मारलं तर 4 दिवसांनी परत लागते ते. याचा अर्थ काय? भोगानं पूर्णत्व नाही. मग आता काय करावं? लागतात जेवढे गरजेचे आहेत भोग ते भोगावेत आणि उरलेली भगवंतासाठी दिलेलं शरीर भगवंताने दिलेलं आहे ते भगवंताच्या कारणासाठीच वापरावं. मला जर देवानं शरीर दिलं असेल परमात्म्यानं तर त्या शरीराचा वापर परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच करावा ना, त्याला खुश करण्यासाठी करावा. ज्यानं दिलंय त्याचं देणं फेडायला नको का? त्या फेडायला काय करायचं नसते. ज्यांचं उसणं आणतोय आपण ते उसणं आणलेलं असतं, ते नाही दिलं तर त्याला कृतज्ञ म्हणतात. मग आपण कृतज्ञ होऊन जाणं म्हणजे मी कृतार्थ न होणं आहे. मग कृतज्ञ मी होतोय, कृतार्थ होत नाही. मी कृतज्ञ कधी आहे? ज्याचं द्यायचं आहे त्याला परतफेडच करायचं. काय म्हणता? देह हा पाचाचा आणीला उसणा, शेखी ज्याचा त्याला देणा असे. तो काय महाराज कसं बोलतात बघा. तुकोमध्ये एक एक असे चक्कर शब्द आहेत. काय? देहा पाचाचा आणीला उशिना, उशिना म्हणजे उसणं आणलंय आपण. शेकी म्हणजे शेवटी ज्याचा त्याला देणे असे, त्याने दिलाय ना तो देह परमात्म्याने मला, त्याचा त्याला दे ना. द्यायचं म्हणजे काय करायचं? त्याच्या पायावर जाऊन काय आत्महत्या करायची आहे काय? नाही करायची. तर या शरीरानं मला भगवंताची उपासना भक्ती करता येते, त्यासाठी हे शरीर मन बुद्धी वापरावी. त्याला कृतज्ञता प्राप्त करणं म्हणतात. आणि नाही वापरणं तर गद्दारी आहे, कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता म्हणजे आपली हित वाया जाणं, छोट्याशा तळहाताच्या पाण्यामध्ये पोहण्याचा प्रकार करणं आहे. त्यामुळे तळहाताचं पाणी हा जो संसार आहे आणि तो अल्प आहे आणि अल्प सुख देणार आहे. सुख देत नाही असं नाही बरं काय. ते विषय सुख जे आहे ते अल्प विषया तो ब्रह्मानंदच असतो. पण अल्पता का? ती भूमा रे भूमा, मागच्या वेळेला आपण छांदोग्य उपनिषदातली एक श्रुती पाहिलेली होती की त्यामध्ये वर्णन करताना तसं वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात की मोठं आहे त्या मोठ्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा ना. आणि ते मोठं म्हणजे काय? त्याचे यदल्पम तत्मर्त्यम, जे अल्प असतं ते मर्त्यच असतं. न अल्पे सुखम असते. आणि यो वै भूमा तत्सुखम भूमेव अमृतम असं छांदोग्य श्रुती आपल्याला सांगते. हे भूमा जो शब्द वापरलाय तो मोक्ष सुखासाठी ब्रह्मानंदासाठी त्याच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न न करणं म्हणजे वाया घालवणं नाही. वाया आपल्या हितीवानी. तळहाताच्या पाण्यावर पोहायला का जातोय? जा ना, जायचं असेल तर समुद्रात बुडी घे, म्हणजे अमृताचं सेवन कर. ह्या असल्या अगदी ह्या संसाराचा जो रस आहे हा रस तुला परत जन्माला घालणार आहे, परत भूक आणणार आहे. संसारातलं किती खा, परत भूक शिल्लक राहते. आणि भूक ही मात्र खाल्ली तर मला भूकच लागत नाही. मग भूक नाही लागतोय असंच खावं ना.
त्याला अमृत तत्व म्हणलेलं आहे. आणि अमृत तत्व भगवंत आहे याचं अजून तळाच्या पाण्यामध्ये, अल्प पाण्यामध्ये का पोहतोस? साधनेचं म्हणजे पोहण्याचं जे कष्ट आहेत ना ते घ्यायला लागतात ना. तू तळाच्या पाण्यामध्ये पोहायला जातील, गडबडीनं तुझं पोहायचं राहून जाईल आणि पोहायचे कष्ट पण वाया जातील. त्याच्यापेक्षा समुद्रात का जात नाहीस? कष्टच घ्यायचे आहेत ना. संसारासाठी कष्टच घेतोस ना, ते देवाच्या प्राप्तीसाठी कष्ट का घेत नाही? कुठेही कष्टच आहेत, ते कष्ट गेले वाया. म्हणून म्हणतात वाया आपल्या हितिवाणी. संसारातले सगळे कष्ट वाया जातात. काय कोण आपल्याला मांडून ठेवत नाही. दारामध्ये पुतळा कोण मांडून ठेवत नाही. गेला, माझे बाबा गेले, माझे आजोबा गेले, त्यांचा पुतळा बांधूया. कुठं बांधतील? मग शेतात बांधतील. बांधलेला बांधतील, पण ती सेवा कोण करणार आहे? तो आहे तोपर्यंत करेल त्याचा मुलगा म्हणून. पुढची पिढी म्हणून कोणतरी आहे, कुणाला जरी पुतळा आहे टाका काढून तिकडे. उगीच अडचण करायला लागलाय. घरातले फोटो आता आपण गुडवून ठेवायला लागलेत ना. पूर्वी कसे असायचे बघा, प्रत्येकाचे आजाचे, हे आजांचे आजा, पंजाचे पंजा, त्यांची लाईन असे फोटो लावलेले असायचे. आता तरुण पोरं म्हणतात ते काढून ठेवा. रात्रीचं बघितलं लाईटला की असं भीती वाटते आम्हाला त्यांच्याकडे. असे बटबटलेल्या डोळ्यानं आमच्याकडे पाहतात काय काय फोटो. ते फोटो काढून टाका. काय राहिलेलं नाही. मग काय राहणार आहे शिल्लक नंतर? या संसाराच्या कष्ट जे मी घेतलं 70-80 वर्ष, हा संसार मला काय देतोय सांगा बघू? काही देत नाही. मरण देतोय. कसलं मरण देतोय? परत जन्माला येण्याचं मरण देतोय. असं मरण पाहिजे. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एकाच मरणानं मोक्ष प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे एकच मरण व्हायला पाहिजे. एकच जन्म, जो शेवटचा, एकदाच मरायचं, ते शेवटच. मरायचं सारखं नाही म्हणजे जन्माला सारखं यावं लागेल. सारखं जन्मायचं नाही म्हणजे सारखं मरायला लागत नाही. म्हणून तळ्याच्या पोहण्यात पोहण्याचे कष्टच आहेत रे बाबा तुला. आणि तळ्याचं पाणी म्हणजे लिमिटेड संसार आहे. आणि याच्या लिमिटेड संसारामध्ये तुझे पाय सुद्धा मावत नाही. आणि सारे घोट्यापर्यंत सुद्धा त्यात पाणी नाही. मग जा ना, बुडायचंच असेल तर त्या अमृत सागरामध्ये का बुडत नाही? पुढे आता वर्णन त्याचं आलेलं आहे बरं काय. त्या अमृताच्या डोहामध्ये का बुडत नाहीस? तर तो ह्या संसाराच्या बारीक सारीक फुटकळ गोष्टीमध्येच लक्ष घालत असतो आणि तिथंच सगळं बघून करत असतो. आणि म्हणूनच विचार केलेला आहे की साधनेच जर कष्ट घ्यायचे असतील, खरंच घाम्याघूम जर व्हायचं असेल, तर ज्या कष्टामुळं माझं कष्टच संपूर्ण संपणार आहे असं कष्ट घ्या. धावणारं मन शांत होतं तिथपर्यंत धावलं पाहिजे. ज्या ठिकाणी ते शांत होतं त्याच्याच प्राप्तीसाठी त्या मनानं प्रयत्न करावं ना. पण माझं मन संसारातील भोगाचा पाठीमागनं धावतं आणि हे धावणं व्यर्थ जातं. कारण भोग पुढं असतात. आपल्याच सावलीला आपण पकडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्यर्थ आहे की नाही सांगा बघू. मग यासाठी काय करायला पाहिजे? माझीच सावली माझ्याशी एकरूप व्हायचं असेल तर उभा राहा ना. उभा राहिलास की तुझी सावली सुद्धा तुझ्याजवळच राहील. पण तू म्हणतोस काय नाही, मी सावलीला पकडणार. पकडलं तर धावणार. तू धावतो त्याच्या पलीकडे त्याचा वेग आहे. मायेचा वेग केवढा आहे? संसाराचा वेग केवढा आहे? तर संसाराच्या नदीचा वेग प्रचंड आहे. जीवाला तो पकडता येणार नाही. तर वेग एवढा जीवाचा नाही. जीव एकदम अल्प आहे. संसार अथांग आहे, मोठाच्या मोठा आहे. तो कवीत घ्यायचा प्रयत्न करू नये. अरे कवीत घेता येते ते साधं तत्व तू स्वतः आहेस. तू तुझ्याकडेच पहा. तू स्वतःच भगवत रूप आहेस हे तुला कळायला लागेल. त्यामुळे तुझं पकडणं आणि धावणं संपून जाईल. आता कोठे धावे मन तुझे चरण घेत देखील या. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. हा भाग शीन केव्हा जाईल संसाराचा? जेव्हा तुझ्या चरणाची मला प्राप्ती होईल विठ्ठला तेव्हा, असं तुकोराम महाराज म्हणतात. आता चरणाची प्राप्ती म्हणून ह्याला कुठे दूर जावं लागते का? म्हणजे चरण तिथंच आहेत. माझ्या हृदयामध्ये राम आहे. सर्व सुख माझी हृदयामध्ये व्याप्त आहेत. मग तो तिकडं न लक्ष देता माझ्या हृदयाकडं अंतःकरणाकडं धावणाऱ्या अंतःकरणाच्या मागे मी धावतो. धावणाऱ्या संसाराच्या सावलीच्या मागे मी धावतो. सावली कधीच कुणालाच पकडता आलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, स्वतःची असून सुद्धा. म्हणून स्वतःची सावली स्वतः अनुभवायची असेल तर हा जो संसाराचा प्रकाश पडलेला असतो ना, हे संसार सूर्य उगवलेला आहे. संसार सूर्य उगवतो म्हणून सावली पडते. भोगाची सूर्य भोगाचा प्रकाश आहे
म्हणून सावली पडते. भोगाचा प्रकाश संपला तर सावलीच दिसेनाशी होईल. सावली दिसेनाशी झाली म्हणजे संसार दिसेनासा झाला तर त्याच्या प्राप्तीचा खटाटोप आहे तो संपून जाईल. पण भोगाचा प्रकाशामुळे सावली पडते ना. प्रकाश नसेल तर सावली पडेल. ऊन असलं तर सावली पडते. तिकडे दिवा लाईट लावलेला असेल तर आपल्याला सावली छाया पडत असते. लाईटच नसेल तर भोगाची आसक्ती नसेल तर या आसक्तीच्या प्रकाशामुळे माझी सावली मला पडलेली दिसते. जी सावली भ्रमरूप आहे ती संसार रूप आहे. संसाराची सावली दिसण्याला कारण आसक्ती आहे. मी नाही, माझ्यामुळे संसार नाही, माझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या आसक्तीमुळे संसाराचा अनुभव येतो. नाहीतर संसार जाग्यावरच नाही असं सिद्ध केलंय तर्कानं, असं सिद्ध केलंय सिद्धांतानं, वेदांतानं सिद्ध करून टाकलेलं. पण वेद जर सिद्ध करत असतील तर माझी सिद्धता होतालेली नाही. त्यामुळं या भ्रमरूप असणाऱ्या सावलीच्या संसाराच्या भोगांच्या मागे धावण्यामुळं माझं अहितच होतं, हित होत नाही. म्हणून माझं अहित मला जर घालवायचं असेल तर मला या संसाराच्या भोगापासून बाजूला येऊन तळहाताच्या पाण्याला हा संसार सोडून द्यावा लागेल आणि मोठ्या डोहाचा, समुद्रासारख्या एका मोठ्या डोहाचा भगवत रूपाचा आश्रय घ्यावा लागेल. आता तळहाताच्या पाण्याचा आश्रय टाकून द्यायला पाहिजे, कारण ते उपयोगाचं नाही. माऊलींनी सुंदर छोटासा दृष्टांत देऊन सांगितलेला आहे. हे प्राणी व्यर्थ वाया धडपड करत असतात. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.